आपल्याला मिझरे विरुद्ध माते बुद्रुक हे दोन संघ जरूर पाहायला मिळतील. टॉस जिंकला माते बुद्रुक आणि फलंदाजीचा निर्णय त्वरित माते बुद्रुक संघ आपल्या फलंदाजीची जोडी आपण त्वरित तैनात करा. तर मेगा फायनलचा थरार आपण जरूर पाहणार आहोत. तत्पूर्वी मात्र विनंती असेल की बाबाराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी दलवी साहेब, त्यांच्या समवेत विकासजी उंबळे तसेच विनोदजी शिंपे साहेब, आपणास देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन असं नसताना आपलं देखील श्री गणेश चषक 2024 पर्व क्रमांक 3 मध्ये सहर्ष स्वागत. तर सलामीची जोडी जरूर व्यासपीठावर देखील बाबाराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय श्री ज्ञानेश्वरजी दलवी साहेब, त्यांचे संगत विकास उंबळे साहेब तसेच विनोदजी शिंपे साहेब, या तिन्ही मान्यवरांचं या श्री गणेश चषक 2024 पर्व क्रमांक 3च्या मेगा फायनलच्या लढतीमध्ये सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाकडे. सलामीची जोडी टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली आहे आणि सलामीची जोडी सज्ज झाली आहे. ती समीर नॉन स्ट्रायकिंगला केली. सलामीचा आगामीचा गोलंदाज सूर्यकांत. 3 षटकांची लढत असेल. याच्यासाठी केला होता अट्टाहास. शेवटचा क्षण हा गोड बाबा आणि शेवटच्या क्षणाला पहिला चेंडू मात्र डाट आलाय. स्वतः आयोजक संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. नशिबाची चिठ्ठी जरूर मेगा फायनलची मिळाली आणि त्यानंतर जल्लोष जरूर पाहायला मिळाला, परंतु या मेगा फायनलच्या लढतीचा चॅम्पियन कोण ठरेल याकडे मात्र लक्ष वेधलंय. आणि चांगला फटका कव्हरच्या दिशेने हा डेकना स्टोक. डॉट बॉल नंतर आलेला हा फलंदाज समीरच्या बॅटमधून चौकार. धावसंख्येचा विचार केला, खातं उघडलंय, श्री गणेश झालंय. या श्री गणेश चषक 2024 मेगा फायनलच्या लढतीचा या चौकाराच्या साह्याने पहिल्या चेंडूवर वर्चस्व गोलंदाजाचं, दुसरा चेंडू दाखवलाय तो फलंदाजाने. माझ्यात देखील आहे दणकन, नजाकत आणि हा स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला, परंतु अजून देखील या षटकातील 4 चेंडूचा कोण शिल्लक आहे. कोण कोणावर पडेल भारी हे देखील पाहावं लागेल, कारण सामना आहे तितकाच लय भारी. हा देखील चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग. झेल होईल का? झेलसाठी प्रयत्न आणि 2 हातांच्या मधून चेंडू जमिनीला धाव. झेल कोणाचा सोडलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. लेझी क्रिकेट. आलस हा माणसाचा शत्रू आहे हे जरूर मैदानामध्ये पाहायला मिळालं आणि लगेच तेवढ्याच चाणाक्ष रीतीने तीक्ष्ण नजरेने पाहिलं समीर याने की थोडीशी मिसफील झाली आहे. दुहेरीला कन्वर्ट केलं तिहेरीमध्ये. झेल सोडल्यानंतर हा 3 धावांचा बोनस माते बुद्रुक संघाला बहाल केलाय. धावसंख्या धावफलकावर 0 गडी बाद 7. परंतु आता स्विंग मिस कॅलिस आला, त्यानंतर हा डॉट बॉल. आता मात्र कमबॅक जोर पाहायला मिळालं. तुझे चेंडू पुन्हा एकदा सज्ज. सूर्यकांत अनुभव भरपूर आहे. त्या सूर्यकांतकडे आता मात्र मैदानाला गुदगुल्या करत चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये दिसायला जरूर आणि फक्त मिळाले की सिंग. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावर जरूर पाहायला मिळते 8. शेवटचा चेंडू
पहिल्या षटकातील सूर्यकांताच्या कोट्यातील जरूर पाहायला मिळते. आणि लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा जेलची संधी आणि पुन्हा एकदा जजमेंट चुकलंय. 2 धावा जरूर कंप्लीट झालं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा तिसरी धाव जरूर कंप्लीट केले. गोलंदाज नाराज झालाय. गोलंदाजीतून 100% देत असतो, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ जरूर मैदानात हवी असते. ते मात्र इथे पाहायला मिळालं नाहीये आणि त्याच कारणामुळे धावसंख्या धावपल खर्च झालं. त्या पहिल्या षटकाअखेर 11. या स्पर्धेमध्ये 24 संघांचा समावेश. 24 संघांनी स्वप्न सजवलं होतं, साकार झालं शेवटच्या क्षणाला 3 संघांचं. त्यातून तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालाय तो चोरांबे संघ आणि आता द्वितीय क्रमांक आणि प्रथम क्रमांक यासाठी मात्र झुंज पाहायला मिळते. एका बाजूला फलंदाजी करतो टॉस जिंकून माते बुद्रुक, दुसऱ्या बाजूला स्वतः आयोजक निजरे संघ. गोलंदाजीसाठी सज्ज झाले किरण शेलटकर. फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला पण जरूर पाहतोय सनी, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आणि 2 तिहेरी धावा पहिल्या षटकामध्ये जरूर पाहायला मिळाल्या. 3 षटकांची लढत. आता मात्र चांगला चेंडू हाताळला गेला आणि छोट्या स्वरूपात एक धाव जरूर कंप्लीट. धावसंख्या दाखलकर 1 ने वाढेल, ती जाऊन पोचली आहे ती 12 या आकड्यावर. तत्पूर्वी मात्र विनंती असेल श्रीकांतजी दलवी साहेब, आपण देखील व्यासपीठावर या. आपलं देखील श्री गणेश चषक 2024 स्पर्धा क्रमांक 3 मध्ये सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू आता मात्र गल्लीच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. मिस मिल पुन्हा एकदा, परंतु बॅकअप तितकं चांगलं. 1 धाव आणि दुसऱ्या धावेचा ओव्हरथ्रोची रन. कुठेतरी निजी क्रिकेट पाहायला मिळालंय. खराब क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन. कारण विचार केला निजरे संघ सकाळच्या सत्रामध्ये मेगा फायनल मध्ये दाखल, सुपर 3 मध्ये दाखल झाला होता. त्यानंतर हे सुस्तावलेलं शरीर, कारण ज्या वेळेला आपल्याला खेळायचं असतं त्यावेळेला आपलं वॉर्मअप गरजेचं असतं, परंतु मैदानामध्ये घडलंय काय? घराचं दाट उघडं ठेवलं कॅलिसने आणि ट्रिपलला उद्ध्वस्त केला. घरात चोरी करून गेलाय तो किरण आणि कॅलिस बाद झालाय. पहिला हादरा. धावसंख्या दाखलकार जरूर पाहायला मिळते ती 14 वर पहिला ब्रेक थ्रू निजरे संघाला जरूर मिळालाय. नवीन फलंदाज मॅच नंबर 3 वर सूर्यकांत सज्ज झालाय. म्हणजे दोन्ही संघामध्ये सूर्यकांत आहेत. आकाशातला सूर्य अस्ताला गेलाय, परंतु मैदानातले सूर्यकांत अजून देखील खेळ करत आहेत. पस्तीस ते 40 धावांचा पल्ला कसा गाठता येईल हा विचार मात्र जरूर करून आला असेल सूर्यकांत फलंदाजी करण्यासाठी. परंतु इथे काय घडले? मिस्ड फील्ड. शरीर सुस्तावलेलं आहे की काय निजरे संघाच्या खेळाडूंचं? बिर्याणी जास्त झाली. वॉर्मअप केलं नाही त्याचा परिणाम जरूर दिसतोय, कारण जवळजवळ आयोजक संघ आणि सर्व खेळाडू व्यासपीठावरच होते. त्याचा परिणाम जरूर भोगावा लागतंय. तर दुसऱ्या षटकातील विचार केला तर 4 चेंडू संपलेत आणि 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये एक सफलता जरूर प्राप्त केली आहे आणि खर्च केला त्या 5 धावा. जवळजवळ विचार केला तर मिस्ड फील्डच्या आता मात्र झेल हवेमध्ये आहे, परंतु कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. पुन्हा एकदा धावचीची संधी. चाललंय काय? आणि फलंदाज 1 शॉट धाव. नक्कीच पंचांचा इशारा जरूर आलाय. श्रीकांत ठाकूर सर आहेत, श्रीकांत ठाकूर सर तसेच दत्ता मेहर सर हे 2 पंच सकाळच्या सत्रापासून आणि कालच्या दिवसापासून जवळ पंचगिरी करतात. त्यांच्या कार्याला देखील सलाम आहे. आता मात्र लॉंग ऑन
पुन्हा एकदा मिसफील्ड, परंतु आता सावरलंय. षटक क्रमांकाचं दुसरं संपुष्टात आणि 2 षटक अखेरीस. धावसंख्या धावफलकावर 18 धावा धावफलकावर. 5 ते 6 धावा या मात्र मिसफील्डच्या अनुषंगाने जरूर मिळाल्यात. जर हा सामना गमवावा लागला तर मात्र इथे विचार विनिमय जरूर करावा लागेल निजरे संघाला. चला तरी सामन्याला सुरुवात करा. अजून देखील 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि अजून एक इनिंग आपल्याला संपवायची आहे. प्लीज निजरे संघ आपल्याला फलंदाजी करायची आहे, त्या अनुषंगाने आपण वेळ कमी वापरावा ही विनंती. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झाले. शेवटचं हाणामारीचं स्लॅगवरचं षटक अभय. तर अभय सज्ज झालाय. मेगा फायनल मध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून जाण्यामध्ये मोलाचा वाटा. आणि आता मात्र चांगला चेंडू, धावचीची संधी. पंचांचा डिसिजन जरूर येणं गरजेचं असेल. बाईच्या माध्यमातून 1 धाव. एक धावांनी बाईच्या माध्यमातून या तिसऱ्या षटकाला सुरुवात. आता मात्र चांगला समाचार, मिस टायमिंग, झेल मागे. इथे मात्र चूक पुन्हा एकदा पाहायला मिळते. थोडं प्रयत्न केला असता तर जरूर झेल खाली पोहोचला असता, परंतु थोडासा आलसपणा. आणि घडतंय काय, काहीतरी विपरीत घडलंय. नक्कीच बिर्याणी मधल्या चिकनने काहीतरी विपरीत घडवलंय. जिथे कुठे धावसंख्येचा विचार केला तर फक्त 1 ते 2 धावा होत्या, तिथे 4 धावा पळून काढल्यात. 23 धावा धावफलकावर. भरपूर प्रमाणात मिसफील्ड. आणि येणाऱ्या दुसऱ्या इनिंग मध्ये या धावा आपल्याला चेस करायच्या आहेत, त्या अनुषंगाने इथे क्षेत्ररक्षण करावं अशी प्रेक्षकांची, पाठीराख्यांची देखील विनंती असेल. धावा धावफलकावर पाहायला मिळतात त्या 23. कमीत कमी यातल्या 7 ते 8 धावा या अतिरिक्त जरूर ओव्हर थ्रोच्या माध्यमातून मिळाल्या. आता देखील चांगला चेंडू आणि आता पुन्हा एकदा गरज नसताना ओव्हर थ्रो. धावसंख्या धावफलकावर 25. पंचवीस धावा धावफलकावर. थोडीशी दमछाक जरूर फलंदाजांची, परंतु एकदा जर या फलंदाजांची फलंदाजी आवडली असेल, प्रेक्षक मायबापू एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे फलंदाजांसाठी. एकेरीला दुहेरी, दुहेरीला तिहेरी आणि तिहेरीला चौथ्यामध्ये देखील कन्वर्ट केलंय. जबरदस्त फलंदाजी, चाणाक्ष हे फलंदाज. चला त्वरित सामन्याला सुरुवात करा प्लीज. अंधार पडत चालला. 1 इनिंग आपल्याला कंप्लीट करायची आहे. प्लीज क्षेत्ररक्षक आपण आपली जागा घ्या. क्षेत्ररक्षकांना विनंती आहे. 25 धावा धावफलकावर. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. तर समीर याचं कौतुक करावं लागेल. 17 धावांचं वैयक्तिक योगदान या 25 धावांमध्ये. काय अफलातून फलंदाजी. आता मात्र चांगला चेंडू हाताळला क्षेत्ररक्षक. आता मात्र सावध पवित्रा नक्कीच स्वीकारला आहे क्षेत्ररक्षकाने.
चांगला फटका आता जेलची संधी आणि पुन्हा एकदा 2 पायांच्या मधून चेंडू फरार चौकार. मैदानामध्ये गंमत आणि जम्मत पाहायला मिळते. 30 धावा धावफलकावर 30 अजून देखील शेवटचा चेंडू टार्गेट सेट होणारा आणि हा निष्ठेचा श्वास सोडलाय की काय, कारण शेवटच्या क्षणाला आलाय डॉट बॉल आणि 30 धावांनंतर 31 धावांचं आव्हान असेल. चला त्वरित मैदान सोडा आणि फलंदाजांची जोडी आपल्याला पाठवायची आहे आणि मातेबुद्रुक संघ आपण देखील मैदानाचा ताबा घ्या. येणारे 18 चेंडू आणि 31 धावांचं लक्ष. चला मातेबुद्रुक संघ प्लीज मैदानाचा ताबा घ्या. टीम मीटिंग नंतर घ्या. कॅली सर सलामीची जोडी किरण शेवटकर आणि त्यांच्या संघात जोड पाहायला मिळाला. अभय बिलारे 18 चेंडू 31 धावा 10.33 सरासरी इथून जरूर गाठायची आहे. ज्या चुका झाल्या त्यांना विसरून इथे चॅम्पियन जरूर करायचं आहे. त्या अनुषंगाने फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेले 2 फलंदाज. सलामीचा गोलंदाज या 31 धावांचा डिफेन्स करण्यासाठी सज्ज झाला. मेगा फायनलचा थरार आपण आजमावतोय. कालच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपण जरूर येऊन पोहोचले. श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री गणेश विकास मंडळ निजरे व श्री गणेश क्रिकेट क्लब निजरे आयोजित श्री गणेश चषक 2024 पर्व क्रमांक 3 मेगा फायनलचा थरार. पहिलाच ब्लॉक हॉल आणि पहिला चेंडू डॉट बॉल. जी सुरुवात पहिल्या इनिंगला झाली होती डॉट बॉलने त्याचाच प्रत्युत्तर इथे डॉट बॉल आणि त्याच परीने वाटतंय चौकार आलाय. तर चौकाराच्या साह्याने या इनिंगला सुरुवात. आता मात्र समीकरण येणारे चेंडू शिल्लक असेल 16 चेंडू आणि 16 चेंडूंमध्ये करायच्या आहेत त्या 27 धावा. नशिबाचा चौकार आलाय निजरे संघासाठी. पुढचा चेंडू कॅली सज्ज. किरण शेवटकर पुढे सरसावून अवप्रंदबारी खेळण्याचा प्रयत्न हा देखील आलाय डॉट. एक मेरी पुन्हा एकदा एक गोलंदाजाची जोडी पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावर जोडी पाहायला मिळते ती फक्त 4. कोण होईल चॅम्पियन
कोण होईल रनर अप त्यासाठी हे महायुद्ध. किरण शेलटकर नावाचा वादळ या संध्याकाळच्या सत्रामध्ये जरूर पाहायला मिळतो. चौकारानंतर डॉट आणि त्यानंतर षटकार. 10 धावा. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहे. हा देखील आकुरबाईचा आता मिस टायमिंग जेल होईल का, परंतु प्रयत्न केला गेला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. टाळ्यांचा गजर जरूर पाहायला मिळतोय. स्वतः आयोजक संघ आणि भरपूर प्रमाणात पाठीराखे या निजरे संघाचे. पाठीरांक्याच्या अनुषंगाने जड आहे, परंतु ताकदवान देखील माते बुद्रुक संघ आहे. याला कोण विसरेल, कारण कालचा दिवस गाजवणारा हा माते बुद्रुक संघ ज्यांच्याकडे गोलंदाजीचा धरणा जरूर पाहायला मिळतो. इथे पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण फक्त मिळते ती एकच धाव. 1 या धावसंख्येने धावफलकाचा विचार केला. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 11. या इनिंग मध्ये प्रत्युत्तर देत असताना आल्या त्या 13. 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता. आता मात्र उत्कंठा शिगेला पोचली आहे. या समसमत्या ट्रॉफ्या जरूर आपल्या नावावर झाल्यात, परंतु प्रथम क्रमांक कोण, द्वितीय क्रमांक कोण, तृतीय क्रमांक झाला चोरांबे संघ, परंतु पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी झुंज पाहायला मिळते. शेवटच्या क्षणाला सामना येऊन ठेपलाय. 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता. या धावा डिफेन्स होतील की चेस होतील, श्री गणेश निजरे की माते बुद्रुक या 2 संघामधून कोणता संघ चॅम्पियन होईल या 2024 तिसऱ्या पर्वाचा, त्यासाठी उत्कंठा शिगेला जरूर पोचली आहे. बऱ्याच प्रमाणात या मैदानाचा चौपेर जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या श्री गणेश चषक 2024 मध्ये करतोय सहर्ष स्वागत. गोलंदाज गोलंदाजचे मार्कर सज्ज झाले. आयुष स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. अभय किरण माफ करा किरण अभय मात्र नॉन स्ट्राईक एंडलाच आहे. वाईटचा इशारा. आव्हान तर इथे धावसंख्या रोखावी लागेल. 12-18चं समीकरण आता या 1 धावसंख्येने आलंय ते 12-17वर. बारा चेंडू 17 धावा. कोण होईल चॅम्पियन. रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने फटके येत असताना हा प्रयत्न का केला जातो, हा प्रश्नचिन्ह नक्कीच उद्भवला जातो. डॉट बॉलची सांगता धावसंख्या धावफलकावर फिरवली गेली आहे 14. चांगला फटका कार्पेटच्या साह्याने, चांगलं क्षेत्ररक्षण आणि फक्त एकच धाव. चांगलं फेकी जरूर पाहायला मिळाली. ही देखील एक कला आहे. चेंडू पकडल्यानंतर त्वरित फेकणं ही देखील कला आहे आणि ती कला क्षेत्ररक्षकाला अवगत असणं गरजेचं असतं. ते इथं दाखवून दिलंय. लो फुलटो चांगला फटका मिस टायमिंग आणि चांगला झेल. क्षेत्ररक्षक राज यांनी मात्र हा झेल टिपून आपल्या संघाचा इथे मात्र राज दाखवलाय. फलंदाज क्रमांक पहिला गोल्डन डकचा शिकारी अभय कोणताही बेटला न फोडता बॅक टू बॅक.